सोलापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे। याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी काल प्रचार सभा घेतली आणि या प्रचार सभेमध्ये काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावरती त्यांनी गंभीर आरोप केले आणि एक मोठा दावा केला आहे की निवडणूक झाल्यानंतर त्या भाजपमध्ये जाणार असल्याचं त्यांचं असं म्हणणं आहे। काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गे सर आपल्यासोबत आहेत। सर, मला सांगा, एक मोठा दावा सुजात आंबेडकर करतायत, त्यांचं असं म्हणणं आहे की खासदार प्रणिती शिंदे या भाजपसाठीच काम करतायत आणि निवडणुका झाल्यानंतर त्या भाजपमध्ये जाणार, तशी डील मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यामध्ये झाली आहे। एक विषय असा आहे की सुजातदादा आंबेडकरांनी काल त्यांच्या सभामध्ये कोणाला सांगायचं नाही या अटीवर सगळ्या जगाला कळेल अशा प्रकारचं भाष्य त्यांनी केलं। वास्तविक पाहता मला वाटलं होतं की भीमशक्तीचा विचारांचा जागर ते करतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये घुसलेल्या मनुवाद्यांना ते हुसकावून लावतील अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्या भाषणातून आम्हाला होती। पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी वर्षानुवर्षे जे बुद्धिभेदाचं राजकारण करतं ते बुद्धिभेदाचं राजकारण करण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला। एका अर्थानं त्यांनी काँग्रेस पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला। पण ते ज्या पद्धतीनं बोलतात त्या पद्धतीवरनं लक्षात येतं की खऱ्या अर्थानं बी टीम कुठली आहे। आता प्रणितीताई शिंदे भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार अशा प्रकारचं एक भाकीत त्यांनी केलं असं त्यांना आतल्या गोटातली माहिती असं सांगितलं। अशा प्रकारच्या वावड्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये उठल्या असत्या आणि होत्या। जर प्रणितीताईंना भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं होतं तर भारतीय जनता पार्टीने प्रणितीताईंसाठी त्याही वेळेला रेड कार्पेट घातलेलं होतं। अनेक नेते मंडळी प्रणितीताईंना संपर्क करत होते। त्यावेळेला प्रणितीताईंनी सांगितलं माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे, मी काँग्रेसची प्रतारणा कधीच करणार नाही असं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं। प्रणितीताईंची इच्छा असली असती तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ते खासदार झाले असत्या, आज केंद्रामध्ये मंत्री राहिल्या असत्या। पण विचारांची बांधिलकी असलेल्या खासदार प्रणितीताई आहेत, त्यामुळं अशा प्रकारचं बुद्धिभेद करणारे जी वक्तव्य आहेत त्याच्यावर सोलापुरातली जनता कदापि विश्वास ठेवणार नाही। दुसरी गोष्ट, सुजातदादांनी असं सांगितलं शिंदे साहेबांच्या नातूच्या लग्नाला पवारसाहेब आले, आमके आले, फडणवीस आले, असं आलं। मला सुजातदादांना विचारायचं आहे, उद्या तुमचं लग्न ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुम्ही फडणवीसांना बोलवणार नाही, पवारसाहेबांना बोलवणार नाही। लग्न कार्य हे खाजगी कार्यक्रम आहे। खाजगी कार्यक्रमामध्ये आपले व्यक्तिगत राजकारणापलीकडचे संबंध असतात, मैत्री असतात। अशा गोष्टी बोलून मी ज्या सुजातदादा आंबेडकरांना ओळखतो ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत, परिपक्व आहेत। त्यांनी अशा प्रकारची विधानं टाळावी जेणेकरून सामाजिक समरसता जो नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केला जातो त्याला छेद देण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये। राहिली गोष्ट, सोलापूरमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा आमचा विचार होता। पाहिजे असेल तर सुजातदादांना मी कॉल डिटेल्स देऊ शकतो, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना किती वेळा फॉलोअप केलं हेही सांगू शकतो, पण त्यांच्याकडून आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून दुर्दैवानं वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत या आघाडीमध्ये येऊ शकलं नाही। याचं वाईट आम्हाला आजही वाटतं। भारतीय जनता पार्टीला हरवायची जर मनीषा असेल, इच्छा असेल, अजूनही आमची चर्चेची तयारी आहे। ज्या ज्या ठिकाणी वंचितची ताकद आहे त्या त्या ठिकाणी काँग्रेस महाविकास आघाडी त्यांना मदत करेल, ही ऑफर देखील आम्ही त्यांना आजच्या या तुमच्या माध्यमातून मी त्यांना देतो। तर ते असंही म्हणतायत की सोलापूरमधल्या काँग्रेसबद्दल मी केवळ बोलतोय, महाराष्ट्रातल्या काँग्रेसबद्दल बोलत नाही। म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी जिथं काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडी असते आणि दुसरीकडं मात्र काँग्रेसच्याच खासदारांविरुद्ध, काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध विधानं करायची, ही भूमिका कशी आहे? ही भूमिका मला दुटप्पी वाटते ना। आम्ही आमच्या बाजूनं वंचित बहुजन आघाडीला घेण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केला। त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आमचे 2 सिटिंग झाले। त्याच्यानंतर त्यांना आम्ही कोणत्या जागा पाहिजे हे विचारलं, आणखी आम्ही वाढीव जागा कुठं कुठं देऊ शकतो हेही सांगितलं, पण समोरून प्रतिसाद आला नाही। याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? सोलापूरमधली वंचित बहुजन आघाडीची भूमिका नेमकी काय हे सुजातदादांनी जाणून घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो। सोलापूरमधली वंचितची भूमिका काय आहे हे सुजातदादांनी जाणून घ्यावं। आम्ही स्वतः प्रयत्न युतीचा केलेला होता, मात्र ते आघाडीमध्ये आलेले नाहीत अशा पद्धतीचं म्हणतात। आणि प्रणिती शिंदेबद्दल जे विधान त्यांनी केलेलं आहे अशा वावड्या अनेक वेळा उठलेल्या आहेत, मात्र प्रणिती शिंदेच्या रक्तात काँग्रेस आहे असं देखील ते या निमित्तानं स्पष्ट करतात। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.